नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सेतू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील सभापती चक्रधर पौळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पद हे रिकामे होते. त्यासाठी आज सभापती पदासाठी संचालक मंडळाचे हात वर करून मतदान घेण्यात आले. सभापती पदासाठी 2 अर्ज दाखल झाल्यामुळे एका उमेदवारास 6 तर विजयी उमेदवारास डॉक्टर संजय रोडगे यांनी 11 मते मिळाली. ही निवड प्रक्रिया सेलू येथील सहाय्यक निबंधक संदीप तायडे यांनी निवडणूक कार्यनिर्णायक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. यासाठी त्यांना संतोष काळे, विकास पिंगळे यांनी मदत केली व डॉक्टर संजय रोडगे यांच्या सभापती पदाची घोषणा केली. या विजयाबद्दल डॉक्टर संजय रोडगे यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे आभार मानले. यावेळी सेलू शहरातून ढोलताशाच्या गजरात फटाक्याची आतषबाजी करत व गुलाल उधळून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते. तर रॅलीचा समारोप राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतीक्षेनंतर परत एकदा माननीय आमचे नेते माननीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, आमच्या नेत्या आणि पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्या सहकार्याने आणि सर्व माझे जे सहकारी आहेत सोबतचे डायरेक्टर्स आमचे, त्यातल्या सर्व डायरेक्टरनी सहकार्य केल्यामुळे, सर्व BJP कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी सभापतीपदी विराजमान होण्याचा मान जो मला मिळाला, त्याबद्दल या सर्व नेत्यांचे मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, बोर्डीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील वाटचाल आणि मार्केट कमिटी डेव्हलपमेंट करण्याचं काम आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवून देण्याचं काम, व्यापाऱ्यांच्यासाठी पण काहीतरी वेगळं काम करण्याचं आमचं या ठिकाणी मानस आहे. आणि सर्व हमाल मापाडी असतील, सर्व कामगार असतील, सर्व व्यापारी आणि सर्व शेतकरी यांच्यासाठी जितकं करणं शक्य होईल उरलेल्या कालावधीमध्ये एकदम चांगलं काम, एक आदर्शवत काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि त्या दृष्टीने सर्व डेव्हलपमेंटचा प्लॅन आम्ही ऑलरेडी तयार केलेला आहे. आणि सरकार BJPचं असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून निधी आणून आणि आम्ही जो काही निधी शिल्लकचा ठेवलेला आहे मागच्या या वर्षाबद्दल काम केल्यानंतरचा, हा सर्व निधी योग्य कामासाठी योग्य वेळेमध्ये आम्ही खर्च करून मार्केट कमिटीचा जो मान होता, सेलू मार्केट कमिटी म्हणजे पूर्वीचा खूप वेगळा मान पूर्ण मराठवाड्यामध्ये होता, तसाच मान परत एकदा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि त्यासाठी आमचे जे सर्व डायरेक्टर्स आहेत, आमचे BJPच्या पॅनलमधले, त्या सर्व डायरेक्टरचं सहकार्य यापुढेही मला अपेक्षित आहे. आणि त्यांच्या सहकार्याने आणि मेघना बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम चांगलं काम आम्ही करून दाखवू. या परत एकदा मला ही संधी भेटल्याबद्दल सर्वांचे त्याच्यामध्ये बहुमत सिद्ध झालेलं आहे ना. आमच्याकडे पूर्वी नव्हतं, पण 6 विरुद्ध 11 अशा मताधिक्यानं आम्ही 5च्या मताधिक्याने आम्ही निवडून आलेलो आहेत आजच्या तारखेमध्ये. आणि हा BJPवरती आणि मेघना दीदी बोर्डीकरवरती दाखवलेला हा सर्व सभासदांचा हा विश्वास आहे. आणि तो विश्वास दीदींच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.